पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकलूज पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अकलूजमध्ये आज एक थरारक मॉक ड्रिल पार पडली. ही मॉक ड्रिल अकलूजमधील सदाशिवराव माने विद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आली. याच ठिकाणी श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम होणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. सरावादरम्यान अचानक दोन अतिरेकी परिसरात घुसल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली. त्यांच्या जवळ संशयास्पद बॉम्बसदृश वस्तू असल्याची माहिती मिळताच संपूर्ण सुरक्षा यंत्रणा काही क्षणातच ॲक्शन मोडमध्ये आली. अकलूज पोलीस स्टेशनची टीम, क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजेच QRT, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक अर्थात BDDS, सुरक्षा शाखा ATS आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकांनी या संयुक्त सरावात सहभाग घेतला. क्षणात संपूर्ण परिसराला सुरक्षा कवच देण्यात आले. अतिरेक्यांना वेढा घालून जेरबंद करण्यात आले आणि त्यांच्याकडील संशयास्पद बॉम्ब सुरक्षित पद्धतीने शोधून निकामी करण्याचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई अत्यंत शिस्तबद्ध, वेगवान आणि वास्तव परिस्थितीप्रमाणे पार पडली. उपस्थित नागरिकांनीही पोलिसांची तत्परता आणि समन्वय प्रत्यक्ष अनुभवला. यावेळी पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की पालखी सोहळ्यात लाखो भाविकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमची सर्व पथके 24 तास सज्ज आहेत. या मॉक ड्रिलमुळे भाविकांमध्ये सुरक्षेचा विश्वास अधिक दृढ झाला असून अकलूज पोलीस प्रशासनाच्या तयारीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी टाइम्स नाऊ मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आज माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र व माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशान्वये संपूर्ण सोलापूर ग्रामीणमध्ये आणि अकलूज परिसरामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखीचे आगमन होत आहे. ही पालखी जी आहे ते समावेश शाळा या ठिकाणी एक दिवस मुक्कामी असणार आहे. त्या अनुषंगाने अकलूज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीणकडील QRT पथक, BDDS पथक, RCP पथक यांच्यामार्फत एक मॉकड्रिल घेण्यात आलेली आहे. मॉकड्रिलमध्ये जो रिस्पॉन्स टाईम आम्ही रेकॉर्ड केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे. जी मॉकड्रिल घेण्यात आली होती, या मॉकड्रिलच्या पाठीमागचा उद्देश हा होता की संपूर्ण या पालखीच्या कालावधीमध्ये पालखी तळावरती एखादी टेररिस्ट ॲक्टिव्हिटी किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्या वेळेस पोलिसांचा रिस्पॉन्स कसा असावा, पोलिसांनी कुठल्या कर्मचाऱ्यांनी आणि QRT पथक किंवा बाकीच्या अधिकाऱ्यांची मुवमेंट काय असेल या बाबतीत एक सराव घेण्यात आलेला आहे आणि आजचा हा घेण्यात आलेला सराव हा अतिशय यशस्वी झालेला आहे. धन्यवाद.